पाचवडचा वंडर बॉय शतकवीर पाचवड प्रीमियर लीगचा आणि दुसरीकडे श्रीकांत हार्ड हिटर दाद्या. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. नॉकआउट टुर्नामेंट 4 षटकांची मॅच 4 गोलंदाज. आसिफ इनामदार मिडल ओव्हर डिलिव्हर केली आसिफनं मागच्या मॅच मध्ये. इथं काय असेल प्रयत्न हे पाहायचंय. चला सज्ज राहायचंय. पहिला चेंडू सामना करेल दाद्या. पहिल्या चेंडूवरती हवेमध्ये खेळायला फटका. फिल्डर येतोय परंतु बनेल प्रेक्षक निष्ठून जाईल. चेंडू अगदी वाराच्या वेगाने चाललाय. या रेसमध्ये कोण ठरणार विजयी? चेंडू की क्षेत्ररक्षक? या क्षेत्ररक्षकच थांबवतोय चेंडूला. 2 धावा मिळतील या चेंडूच्या पाठीमागे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल पाचवड संघाची. अगदी ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता थर्डमॅनच्या डोक्यावरून, परंतु तिथं मात्र 2 धावांवरतीच थांबावं लागलं दादा यांना. यावेळी आडापाटने खेळायला फटका. अगदी हलक्या हाताने माणिक पाटोळे आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये तैनात. थांबवलं जाईल या चेंडूला. माणिकच्या माध्यमातून सिंगल प्राप्त होईल. सूझबूझ बरी फलंदाजी करावी लागेल. महत्वपूर्ण षटक आहे खरं तर म्हणायला गेलं पॉवर प्लेचं षटक, परंतु पॉवर प्ले मध्ये जी पॉवर जनरेट करतो ना आसिफ इनामदार, त्याच्या गोलंदाजीतून जो त्याची मजबूत खांद्याची ताकद गोलंदाजी करताना दाखवतो, तितकं सोपं नाहीये मोठे फटके खेळणं. पहा अगदी चेंडू बॅटवरती जाऊन आदळतोय. इथं मात्र सावध पवित्रा दादाच्या माध्यमातून घेतला जातोय. सोमनाथ प्रयत्नशील होते चिकी सिंगल चोरटन हवेसाठी, परंतु दादा यांनी थांबवलाय. कुठेतरी योग्य निर्णय म्हणावा लागेल, कारण रनआउटच्या रूपामध्ये विकेट गमावणं म्हणजे एक मोठी डिझास्टर्स मुवमेंट म्हणावं लागेल, ब्रेनफेड मुवमेंट, आणि ती चूक इथं करून चालणार नाहीये. गोलंदाजाला मेहनत घेऊ द्या, तुम्हाला बाद करण्यासाठी त्याला प्रयत्न करू द्या. तुम्ही स्वतःहून विकेट देणं म्हणजे एक आत्महत्या म्हणावं लागेल क्रिकेटच्या भाषेमध्ये, ती करून चालणार नाहीये. कुठेतरी संयम गरजेचा दाखवला जातोय. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त वेगवान मारा उद्दिष्टीच्या बाहेरच्या बाजूला, परंतु फक्त बाद जाते, पाय हलत नाहीये. फुटवर्क अगदी बांधून ठेवलंय साखळदंडानं. क्रिकेटमध्ये तुमच्या बॅटचा फ्लोपेक्षा महत्वाची काय असेल ना, तर तुमची हेड पोझिशन आणि फुटवर्क. हेड पोझिशन आणि फुटवर्क जर योग्य दिशेने जात नसेल तर कितीही ताकद लावली तरी फटका एक्झिक्यूट होत नाही. अगदी यावेळेला मात्र अगदी वीरेंद्र सेहवाग यांच्या स्टाईलमध्ये हँड आय कॉर्डिनेशनच्या जोरावरती खेळायला फटका. अगदी गली आणि पॉईंटच्या मधोमध जो गॅप आहे तो गॅप भेटण्यामध्ये येतोय यश. निष्ठून जातोय चेंडू सीमारेषे पार, मिळतोय चौकार. 7 धावा धावफलकावरती. अगदी यावेळी मात्र कोणताही फुटवर्क नाही. एखादा खेळाडू असतो अपवाद या गोष्टीला. नक्कीच वीरेंद्र सेहवाग यांची ती शैली आपण पाहिली, त्याच शैलीतला हा चौकार आपण पाहिला. कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो फुटवर्क जर नसेल, तुमचं फुटवर्क आणि हेड पोझिशन ज्या दिशेला तुम्हाला चेंडू खेळायचा आहे त्या दिशेने तुमचे हेड पोझिशन जाणे देखील तितकंच गरजेचं आहे. इथं मात्र थेट त्रिफळाची दांडी गुल यारकर यष्टीचा वेध. जबरदस्त गोलंदाजी आसिफ इनामदारची. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. सोमनाथ मोरे बॅक टू डग आउट. अगदी संत गतीनं हताश निराश परतत असताना निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निखिलनं प्रभावित केलं पहिल्या सामन्यामध्ये. दादा याची सोबत त्याला करावी लागेल. सूरजच्या हातामध्ये षटक सोपवलाय. दुसऱ्या षटकात सूरज गोलंदाजीसाठी सज्ज. श्रीकांत दाद्यावरती मदार असेल. दाद्याकडे ताकद आहे, टायमिंगची कला अगदी त्याच्याकडे अवगत आहे. ज्या पद्धतीने दादा फटकेबाजी करतो ना, नक्कीच जबरदस्त खेळी करण्याची ताकद दाद्याकडे.
हवेमध्ये लटकला चेंडू, सुरत डाऊन द बॉल, विकेटचं पतन. जबरदस्त गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये अफलातून कॅच, दादाला परतावं लागतं माघारी. धनगरवाडी कोडोली सातारा या संघाच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. अगदी सातारा तालुक्यातून बिलॉंग करणारी ही टीम धनगरवाडी कोडोली अर्थात जबरदस्त टीम आहे आणि या टीमची सांघिक कामगिरी ही त्याचं वैशिष्ट्य आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. दुसरीकडे दाद्याच्या विकेट नंतर मात्र कुठेतरी पाचवड संघाच्या अडचणींमध्ये वाढ. वैभव गायकवाड मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. जनसेवक 11 पाचवड म्हटलं की पानसाळ क्रिकेट क्लब कुणाला आठवणार नाही. अगदी एक काळ ज्यांनी गाजवला, एक अख्खं दशक ज्यांनी गाजवलं असा संघ पांचाळ क्रिकेट क्लब पाचवड आणि त्या संघातील अनेक दिग्गज सितारे ज्यांनी या संपूर्ण परिसराचे क्रिकेट महाराष्ट्रभर गाजवलं अशी टीम आणि त्या टीमची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. इथं मात्र धनगरवाडी कोडोली सातारचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व गाजवतोय. सुरतास आपण पाहिला धावफलक तर 2 गडी बाद 7 धावा. दोन्ही फलंदाज एकही चेंडू न खेळता शून्यावरती कार्यरत आहेत आणि अशी स्थिती आपण बऱ्यापैकी सामन्याच्या सुरुवातीला पाहतो आणि तसंच काहीसं चित्र. थोडं स्पीडअप घ्या. टीम मीटिंगमध्ये जास्त वेळ घेऊ नका. कोणताही खेळाडू, त्याचबरोबर परवानगीशिवाय खेळाडू आतमध्ये जाऊ नका. बॅड लाईट अभावी अखेरच्या सत्रात तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. थोडं स्पीडअप घ्या. वैभव यांचा पहिल्या चेंडूवर बिग बॅश करण्याचा प्रयत्न फसला. डाऊन द बॉल ओमकारच्या माध्यमातून इथं मात्र नो मिस्टेक, पकडली आहे कॅच. विकेटचे पतन. आणखी एक फलंदाज डगआउट मध्ये माघारी. इथं मात्र हॅट्रिकची असेल सूरजला संधी. शंतनू मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. 3 गडी बाद 7 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र अगदी सावध सुरुवात दाखवली होती. कव्हरच्या दिशेने ढकललेला चेंडू सिंगल देऊन जाईल. धावफलकाला वेग प्रदान करून द्यावा लागेल. दुसरं षटक आहे. 4 षटकांची लढत. 3 गडी गारत तर 8 धावा अवघ्या धावफलकावर. निखिलला संघासाठी योगदान द्यावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुट होती. कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळायला फटका. डायरेक्ट हिटची संधी होती. बॅकअप दिला जाईल परंतु ओव्हर थ्रोच्या रूपात आणखी एक धाव मिळते. 2 धावा होत आहेत पूर्ण. यावेळी मात्र एक चांगला फटका गॅप मध्ये ढकललाय. पाठलाग केला जाईल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. थांबवण्याचा प्रयत्न होतोय जरूर परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. निष्ठून जाईल. याही वेळेला सीमारेषे पार मिळतोय महत्वपूर्ण चौकार. यावेळी निखिलच्या बॅट मधून आला हा फटका. महत्वाच्या आहेत या धावा. 14 वरती पोहोचलाय स्कोर. एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 14 धावा धावफलकावरती. धावफलक वाढवावा लागेल. वेग द्यावा लागेल धावफलकाला. समोरच्या बाजूला
चेंडूला फटका खेळला, आसिफ शेख आहे तर डीप मध्ये तैनात, वन बाउन्स चेंडू फील्ड देखील केला जाईल, अवघी एक सिंगल, जबरदस्त क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती. इथं मात्र विकेटचं पतन. गरज होती का या धावेची, प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. कधीतरी स्वतःला देखील प्रश्न विचारावे लागतात, कारण त्याशिवाय यशाची वाट सापडत नाही. स्वतःला प्रश्न विचारून स्वतःच्या चुका जाणून घेणं म्हणजे यशाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून उचललेलं एक पाऊल असतं. इथं मात्र तो विचार विनिमय करावा लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल. का घेतली गेली ही चोरटी धाव, एक सिंगल मिळाली होती, शांतनु चांगला खेळ करत होता, त्याचं थांबणं गरजेचं होतं. अमोल आलाय मैदानाच्या आतमध्ये, अमोलने देखील मागच्या मॅचमध्ये फिनिशिंग टच दिलाय संघाला, इथं तीच आवश्यकता. 2 षटकांचा खेळ थांबलाय, 4 गडी बाद 15 धावा आहेत धावफलकावरती, परंतु त्या पुरेशा ठरतील का. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा युनिक ऍक्शन साठी ओळखला जाणारा सुजय आला गोलंदाजीसाठी. सुजय एक अनोखी शैली असणारा गोलंदाज, त्याच्या अनोख्या शैलीची ताकद हीच की तो अतिरिक्त उसळी जी त्याच्या ऍक्शनमुळे त्याला प्रदान होते, जो अतिरिक्त वेग प्रदान होतो, ज्या पद्धतीने त्याचा हात चेंडू डिलिव्हर करण्यापूर्वी वेगानं, वाऱ्याच्या वेगानं जलद गतीने फिरतो ना, ती ऍक्शन युनिक आहे. जबरदस्त याही वेळेला उसळी घेतली या चेंडूनं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा, 1 बाउन्स सांगतील पंच. अगदी गुडलेन स्पॉटच्या अलीकडे थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन हाताळलेला चेंडू, पूर्णतः आखूट टप्प्याचा देखील नाहीये, परंतु फलंदाजाला जणू तो आखूट टप्प्याचाच आहे असं भासवण्याचं काम हा गोलंदाज करतो. जबरदस्त हाताळा हा देखील चेंडू. इथं मात्र आपल्या तालावरती नाचवलं जातंय गोलंदाजाकडून फलंदाजाला. यावेळी मात्र बॅकफुट होती, कव्हरच्या दिशेने ढकललेला चेंडू, केवळ एक सिंगल प्राप्त होईल. एक से बढ़कर कुछ नहीं मिलेगा जनाब. सिंगलनं मात्र काम होणार नाहीये. धावा जोडण्यासाठी तुम्हाला धावाधाव करावं लागेल, प्रत्येक चेंडूवरती रन्स चालू ठेवावे लागतील, डॉट बॉल पर्सेंटेज कमी करावं लागेल. यावेळी आला होता कार्पेट खेळला, फटका स्कोर लेग आणि मिडविकेटच्या मधोमध गॅप आहे सर्कलच्या आतमध्ये, तिथं मात्र चपळाई दाखवली. दुसऱ्याचा प्रयत्न, चांगला थ्रो, परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकंच दर्जेदार. 2 धावा मिळतील आणि संघाच्या धावफलकाला देखील एक चांगला आकार. 18 धावा धावफलकावरती होतील दाखल. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी हलक्या हाताने केला फटका, पॉइंट वरती खेळाडू तैनात, सिंगल कंप्लीट. चार गडी बाद 19 धावा धावफलकावरती आहेत. अखेरचा एक चेंडू या षटकामध्ये बाकी. सुजयच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी, अवघ्या 4 धावा आल्या आहेत या षटकामध्ये. यावेळी मात्र बॅकफुटवरती आहेत, अगदी एक पाय हवेमध्ये उंचावत कव्हरच्या दिशेने खेळायला फटका. सुपर कव्हर मध्ये खेळाडू आहे, सिंगल मिळेल. 3 षटकांचा थांबला खेळ, 4 गडी बाद 20 धावा धावफलकावरती. एक लो स्कोरिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. लो स्कोरिंग बॅटल, हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार का, हे मात्र येणारे काही चेंडू ठरवतील. अखेरचं एक षटक अर्थात मोमेंटम शिफ्ट करणारं षटक ठरेल का, याकडे मात्र नजरा ठेवाव्या लागतील. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे, यामध्ये तुम्ही कोणत्याही टोटलला मोठं बनवून चालू शकत नाही, कोणत्याही टोटल छोटं नाहीये. अगदी 438 धावांचा डोंगर देखील सर होऊ शकतो, हे हर्षल गिब्ज आणि साऊथ आफ्रिका यांनी सांगितलं होतं. तर अगदी 20 षटकांमध्ये 120 धावांचा बचाव देखील होऊ शकतो, हे भारतीय संघाने गतवर्षी दाखवून दिलं होतं. आणि तशाच पद्धतीने स्वतःच्या पंखांवरती विश्वास ठेवत तुमच्या कार्यक्षमतेला, तुमच्या जिद्दीची चिकाटीची जोड देऊन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल, कारण संघर्ष अटळ आहे, हारा वही जो लढा नाही. यावेळी समोरच्या बाजूला खेळला फटका, मिस्टर स्ट्रोक, धावचीची संधी, थांबवलं जात. अनिल माने, अगदी गडबड केली जात नाहीये, कारण इथं विकेट महत्वाची नाहीये, डॉट बॉल महत्वाचा आहे.
अगदी एक ओव्हर थ्रोची चूक, मागच्या बाजूला बॅकअप नाहीये, चेंडू निष्ठून गेला ना तर 4 धावांचा मोबदला मोजावा लागेल. ती चूक इथं करणार नाहीये अनिल माने. अनुभवाची शिदोरी आहे गाठीशी. इथं मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, फुटवर्क मात्र नाहीये, बदलालित पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल, निर्णायक डॉट बॉल. 2 डॉट बॉल नंतर 20 वरती धावफलक स्थिर. धावा खेचाव्या लागतील, धावांसाठी धावावं लागेल. आणि आता जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीत पाचवड संघ नक्कीच सांगेल रन्स आने दो, कहीं से भी आने दो, लेकिन आने दो. डॉट बॉल आलाय. 3 सलगचे निर्धाव चेंडू अनिल माने यांनी हाताळले आहेत. मेडमवर येणार का की अमोल करतील काही चमत्कार, हे मात्र पाहायचंय. यावेळी अगदी आडापटने खेळाला फटका, अलौंदी कार्पेट डीप मध्ये सुजय आहेत. एक सिंगल वरतीच थांबावं लागेल. एकवीस धावा धावफलकावरती. यावेळी मात्र आडावटने एक ताकदवान फटका, मोठा गॅप, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध, परंतु अमोल सूर्यवंशी व्हॉट अ फटमॅन, जबरदस्त एक्स्ट्रा कव्हर्स मधून पाठलाग करत असताना चेंडूला थोपवलाय. अवघ्या 2 धावा मिळतील. फटका जरूर देखना, परंतु क्षेत्ररक्षक जवाब. जबरदस्त एफर्ट अमोल सूर्यवंशीच्या माध्यमातून थांबवला गेला हा चेंडू. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला, काय घडणार या चेंडूवरती हे मात्र पाहायचंय. स्टेप आउट, समोरच्या बाजूला मोठा फटका, सूरज आहे, बदल प्रेक्षक, चेंडू जाईल निष्ठून सीमारेचे पार. मिळतील धावा, 4 धाव फलकार येईल आकार. अखेरच्या चेंडूवर मिळालाय चौकार. 27 धावा धाव फलकावर, 24 चेंडू, 28 धावांची गरज. मॅच बनवू शकते, लढाई होऊ शकते, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये. मी अजून जिंकलेलो नाहीये हे स्वतःला सांगावं लागेल. स्वतःच्या पंखांवरती विश्वास ठेवावा लागेल. पाचवड संघाला इथं लढावं लागेल, कारण असं म्हणतात ना, मन ही मन को जानता, मन ही मन का मीत, मन के हारे हारे, मन के जीते जीत. पराभव हा नेहमी मनामध्ये होतो, तो रणामध्ये कधीच होत नाही. मनामध्ये तुम्ही हरला तर रणामध्ये जिंकू शकत नाही, परंतु रणामध्ये जर जिंकायचं असेल ना तर मनामध्ये जिद्द हवी, चिकाटी हवी. ती जिद्द आणि चिकाटी दाखवावी लागेल. या दरम्यान करूयात नाणेफेकीचा कौल. नेक्स्ट मॅच पसरणी विपक्ष कामथडी. पसरणी आणि कामथडी दोन्ही संघ कॅप्टन टॉससाठी या. टीम पसरणी, टीम कामथडी, दोन्ही कॅप्टन टॉससाठी या प्लीज. चला, टीम पसरणी कॅप्टन, त्याचबरोबर टीम कामथडी कॅप्टन टॉससाठी आपण लगेच या. चला, टीम पसरणी, चला पसरणी कॅप्टन, कामथडी कॅप्टन प्लीज या. आपण टॉस करणार आहोत. 24 चेंडू, 28 धावा. लो स्कोरिंग बॅटल, हाय व्होल्टेज ड्रामा. एक जबरदस्त बॅटल आपल्या भेटीला आलंय. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष अटळ आहे. कामथडी टीम नाणेफेकीचा कौल लागतोय तो कामथडी संघाच्या बाजूने. निर्णय लवकर कळवा प्लीज. वेळेत मैदानाकडे 24 चेंडू, 28 ची गरज. पाचवड संघासाठी अस्तित्वाची लढाई. प्रत्येक गायकवाडच्या हातामध्ये चेंडू. आसिफ इनामदार स्ट्राईक वरती दाखल. सलामीच्या जोडीत झालाय बदल. अमोल सूर्यवंशी आला स्ट्रायकिंग एंडला. आसिफ पहिल्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार झालाय. या सामन्यात मात्र पुनरागमन करावं लागेल. तर दुसरीकडे पुन्हा एकदा त्याला गोल्डन डकवर कसं पकडता येईल यासाठी प्रत्येक गायकवाड प्रयत्नशील असेल.
चला स्पीडअप घ्या प्लीज. पाचवड विपक्ष धनगरवाडी कोडोली सातारा. धनगरवाडी कोडोलीचा हा संघ थेट सातारावरून दाखल झाला आहे या मैदानामध्ये. अगदी दर्जेदार संघ आहे आणि या संघाला 28 धावांचं आव्हान दिलं गेलंय. 24 चेंडूच्या पाठीमागे पहिला निर्णायक षटक. पहिला चेंडू आपल्या करामध्ये डाऊन श्रीकांत पवार दादा विकेटचं पतन. मोठी विकेट. आसिफ इनामदार डग आउट मध्ये दाखल. गोल्डन डकचा शिकार प्रतीक गायकवाड वोट बॉलिंग मॅन आणि मॅच इज ऑन. मॅच इज फुल्ली ऑन. ही शर्यत अजून संपलेली नाहीये. मी अजून जिंकलो नाहीये. मन के माने हारे मन के जीते जीत. इथं दाखवून दिला पराभव मनामध्ये होतो, रणामध्ये कधीच होत नाही. मनामध्ये जर तुम्ही ठरवलं तर रणांगणामध्ये तुम्हाला जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुमच्याकडे जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे आणि लढण्याची इच्छा पाहिजे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अवघडातलं अवघड कार्य देखील सोपं करू शकता तुम्ही. हे इथं दाखवावं लागेल. अनिल माने प्रमोट केलं जातं यावेळेला. तिसऱ्या क्रमांकावर होतात दाखल. प्रतीक गायकवाड यांनी जर आणखी एक विकेट पटकावली तर नवलाई क्रिकेट क्लब चिंदवली यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु ते पारितोषिक सध्या महत्वाचं नाहीये. त्या 500 रुपये महत्वाचे नाहीये, तर त्यापेक्षा जास्त महत्वाचं या क्षणाला तुमचा संघ, तुमच्या संघाचं नाव, तुमच्या गावाचं नाव. पाचवड जनसेवक 11 पाचवडची छातीवरती तुम्ही लोगो मिरवताय ना, तो छातीवरचा लोगो डोक्यावरती घेण्यासाठी लढावा लागेल. बक्षिसांची रेलूट काय होतच राहणार आहे. स्कूपचा प्रयत्न. अपील उचलली आहे आंबोल यांच्याकडून. उत्साही अपील, परंतु आत्मविश्वास दिसत नाहीये. पंच स्थिर आहेत. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम चेंडू हाताळला अनिल माने. यावेळेला आडवटने केला फटका. गॅप भेदला मध्ये येतं यश. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला यावेळेला. पाठलाग केला जातोय, परंतु चेंडू मात्र जाईल निष्ठून सीमारेषे पार. येतोय चौकार. चौकार आलाय. 4 धावा मिळाल्यात. आता मात्र काय असेल रणनीती प्रतीक गायकवाडची अनिल समोर. यावेळेला पुन्हा एकदा आडवटने क्रॉससाठी स्ट्रोक. अगदी डायव्हिंग एफर्ट. रनआउटची संधी, परंतु घरट्यामध्ये सुरक्षित होतील दाखल. अमोल सिंगल प्राप्त होईल. 5 धावा धावफलकावरती दाखल. अमोल सूर्यवंशी, अनिल माने धनगरवाडी कोडोली संघाकडून खेळणारे हे फलंदाज जबरदस्त कामगिरीसाठी ओळखले जातात. या संघाकडे फलंदाजीची फळी देखील मजबूत आहे. लाजवाब टीम एफर्टच्या जोरावर हा संघ आतापर्यंत प्रभुत्व दाखवत आलाय. तर दुसरीकडे पाचवड संघ देखील कमी नाहीये. लो स्कोर जरूर, परंतु मॅच बनवली अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट पटकावत. यावेळेला लॉफ्ट केला. लॉंग ऑफ वरती निखिल तैनात आहे. 1 बाउन्स. थांबवला जाईल चेंडू. दुसरीचा अनिलचा प्रयत्न. जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट. व्हॉट एक्झिक्युशन ऑफ प्लॅन. जबरदस्त अप्रतिम चतुराई दाखवली आहे. डेंजर एंडला स्वतः धावले. दुसऱ्या बाजूला सोपं नाही 2 धावा या चेंडूच्या पाठीमागे घेणं. जबरदस्त यार्कर खोदून काढला. फॉलोथ्रू मध्ये मात्र थांबवता येत नाहीये. डायव्हिंग एफर्ट अमोलचा, परंतु कामी येत नाहीये. निखिलला यावं लागेल पुन्हा एकदा. सिंगल आली आहे. सिंगल वरतीच थांबावं लागेल. आठ धावा आहेत धावफलकावरती दाखल. पहिलं षटक इथं मात्र समाप्त. अठरा चेंडू
20 धावांची आवश्यकता, 28चं लक्ष आहे. 8 धावा आल्या आहेत धावफलकावरती. वैभवच्या हातामध्ये चेंडू सोपवला. आता वैभव गायकवाड स्ट्राईक वरती दाखल. अमोल सूर्यवंशी, अनिल माने, अमोल सूर्यवंशी जी जोडी जमलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. धावफलकाचा बचाव करण्यासाठी तुम्हाला रोखावं लागेल या फलंदाजांना. यावेळी मात्र संत्रातील हाताळलेला चेंडू गॅप आहे सर्कलच्या आतमध्ये. दुसरीचा प्रयत्न अनिलचा, जबरदस्त लाजवाब एफर्ट मैदानावरती पाहायला मिळतोय. सूझबूझभरी फलंदाजी, रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल आणि डबलच्या जोरावर धावफलक सक्रिय ठेवण्याचं काम केलं जात आहे. अनिलचं इथं कौतुक करावं लागेल. आणि इथं इनिशिएटिव्ह घेत आहेत. अगदी पहिली धाव जोरात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना सज्ज आहेत. अगदी चेंडूवरती वारंवार त्यांची घारीसारखी नजर आहे. आणि चेंडूवरती एक नजर ठेवत असताना आपल्या सहकार्याला देखील सोबत घेत आहेत. अगदी 1-2 मध्ये बदलत आहेत. 1-2 असं म्हटलं जातं. आणि नक्कीच त्या दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप आखूड टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय, परंतु पंच सांगतील इट इज अ वाईड बॉल. अवांतर धाव येईल. यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न, गॅप आहे, पाठलाग केला जातो दादाच्या माध्यमातून, परंतु इथं मात्र चेंडू जाईल निष्ठून. यस, डेफिनेटली चौकार मिळतोय. जबरदस्त फटका लगावला गेलाय. अगदी रिषभ पंत यांच्या स्टाईलमध्ये पडत धडपडत खेळलेला आहे फटका. 15 धावा धावफलकावरती दाखल. 15 धावा धावफलकावर, अजून 13ची आवश्यकता. जबरदस्त चेंडू हाताळला, परंतु इथं मात्र यष्टरक्षकाकडून चूक. आणि छोट्याशा चुकीचा लगेच फायदा कसा उठवायचा हे अनिल माने यांच्याकडून शिका. अगदी मास्टर माइंड ऑन द क्रीज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटला की फलंदाज देखील धावत सुटला आणि चोरटी धाव घेतली. म्हणजे बॅटला बॉल लागू अगर न लागू, मला एक धाव घ्यायची, मला संघाच्या धावफलकामध्ये धाव ऍड करायची, हे एक आणि एकच लक्ष आहे अनिल माने यांचं. जबरदस्त प्रभावित केला रनिंग बिटवीन द विकेटनं. यावेळी सफल झाले. स्कूपचा प्रयत्न, यावेळी यश देखील येत आहे, परंतु काच सुटली. सिंगल आली आहे, अवघी एक सिंगल आली आहे. वारंवार प्रयत्न केला जातोय, परंतु त्याला यश येत नाहीये. यावेळी पुन्हा एकदा अनिल माने, यावेळी अगदी स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकले. चेंडू हाताळला धावत सुटले जरूर, परंतु दुसरीकडे अमोलचा तोल ढासळला. अनिलला परतावं लागेल रनआउटच्या रूपात माघारी. 17 धावा धावफलकावरती. सूरज होतील दाखल क्रीजवरती. एक चेंडू अजूनही बाकी आहे या षटकामध्ये. साखर आणून पाहिजेत अजून 13 बॉल मध्ये. 13 चेंडू 11 धावांची आहे आवश्यकता. समीकरण अगदी सोपं आहे, परंतु काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. अगदी 4 चांगले चेंडू हाताळले गेले तर दबाव शिफ्ट होऊ शकतो दुसऱ्या बाजूला. यावेळी मात्र शरीरावरती आदळला चेंडू, रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट वुड हॅव बीन डिफरंट. इथं मात्र सिंगल होती प्राप्त. षटकाचा खेळ मात्र संपला. 2 षटका अखेरीस 18 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 10ची गरज.
यावेळी दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा होईल का अमोलच्या माध्यमातून? यस, डेफिनेटली तो प्रयत्न केला जाईल. 2 धावा मिळतील देखील. रोहित गोलंदाजी करत असताना 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवर. यानंतर स्टेप आउट झाले. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय कव्हरच्या दिशेने. मोठा गॅप, तो गॅप भेदत असताना इथं मात्र निसर्गाचा अडथळा. चेंडू थांबवला जाईल. 2 धावा येतील या चेंडूच्या पाठीमागे. 21 वरती पोहोचला धावफलक. 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. 10 चेंडू 7ची गरज. 10 चेंडू 7 धावांची गरज. कामथडी संघ निर्णय कळवा लवकर. यस, कामथडी संघाने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या दरम्यान महत्वपूर्ण क्षणांमध्ये कॅच मात्र सुटली. चेंडू चाललाय निष्ठून सीमा पार. मिळतील धावा 4. बेडा होईल का? कोडोली संघाचा पार. 25 धावा धावफलकावरती होतात दाखल. विजयासाठी अवघ्या 3 धावांची गरज. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने केला फटका. यावेळी गॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक देखील येतोय. 2 धावा मिळतील. एक अवघी सिंगल आता विजयापासून दूर. एका धावेची अजूनही आवश्यकता आहे. एक सिंगल. इथे मात्र दांडी गुल त्रिफळाची यष्टी उद्ध्वस्त. एका धावेसाठी मात्र सुजयला आता मैदानात दाखल व्हावं लागेल. 5 चेंडूंचा खेळ बाकी. एक सिंगल आवश्यक. थोडं स्पीड घ्या. या दरम्यान पसरणी संघ आपले 11 शिलेदार मैदानाच्या आतमध्ये तयार ठेवायचे. तर दुसरीकडे कामतडी संघ सलामीवीर तयार ठेवा. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू एक्झिक्यूट केलाय. विकेटचं पतन. सुजय गोल्डन डकचा शिकार. बॅक टू डग आउट. देर आहे, दुरुस्त आहे, उशीर खूप झाला परंतु आत्मविश्वास वाढवणारी गोलंदाजी रोहितची. चला, आहे का सिंगलची गरज. जबरदस्त खेळ केला. पाचवड संघानं संघर्ष दाखवलाय. अगदी 28 धावांसाठी देखील 4थं षटक ओलांडावं लागतंय. 4थ्या षटकात तुम्हाला गोलंदाजी करायला लागणार आहे. ही तुमची संघाची यशाच्या दिशेने चालणारी वाटचाल आहे. कारण एखादा पराभव देखील खूप गोष्टी शिकवून जातो. एखादा पराभव देखील जाता जाता बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी देऊन जातो. त्या पॉझिटिव्ह गोष्टी इथं भेटता येतात. जबरदस्त कामगिरी. जबरदस्त चेंडू हाताळला परंतु 22च्या रूपात धाव घेण्याचा प्रयत्न. तिथं मात्र विकेटचं पतन. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक खेळाडू बाद. जर काही धावा अजून असत्या तर मात्र चित्र बदललं असतं. 5 चेंडू एकाची गरज आहे. 1 धाव. 5 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस. समीकरण अगदी अवघड आहे जरूर परंतु संघर्ष केलाय.
चला स्पीडअप घ्या थोडस. पाच चेंडू एक ची गरज. आडव्या बटणे खेळायला फटका षटकार सीमा पार. मॅच फिनिश. मॅच जरी धनगरवाडी कोडोली संघ जिंकला असला तरी इथं मात्र पाचवड संघ मन जिंकून गेलाय. लो स्कोरिंग मॅच मध्ये संघर्ष करायला लावलाय धनगरवाडी कोडोली संघाला. अगदी प्रतिस्पर्धी देखील जेव्हा तुमचं कौतुक करतो ना तेव्हा नक्कीच तुम्ही एक अभूतपूर्व कामगिरी केली.